पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। किरपे गावच्या प्राचीने चीनमध्ये फडकवला भारताचा तिरंगा। आशियाई स्पर्धेत कांस्य पदक। कराड तालुक्यातील किरपे या ग्रामीण भागातील कन्या आज आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवत आहे। ही कर्तबगार खेळाडू म्हणजे कुमारी प्राची अंकुश देवकर। चीन येथे पार पडलेल्या 2026 आशियाई 23 वर्षांखालील मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेत प्राचीने 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत 10 मिनिटे 32 सेकंद अशी उत्कृष्ट वेळ नोंदवत भारतासाठी कांस्य पदक जिंकले। तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कराड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून प्राचीने ॲथलेटिक्समध्ये सातत्याने मेहनत घेतली। कठोर सराव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे। प्राची देवकर ही हिरकणी क्रीडा संस्था कराडची खेळाडू असून तिला राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सलीमभाई मुजावर, उपाध्यक्ष दिलीप पाटील तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे। प्राचीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामीण भागातील खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळत आहे। कुमारी प्राची अंकुश देवकर यांचे या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन। भविष्यातही तिच्या हातून देशासाठी अशीच सुवर्ण कामगिरी घडो हीच शुभेच्छा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। ग्रामीण भागातून आलेली प्राची देवकर एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकत आहे। तिला नुकत्याच झालेल्या चीन येथे आशियाई ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे 3000 मीटर स्टिपल चेसमध्ये। आज जी आपली ऑलिम्पिक खेळाडू होती ललिता बाबर, तिचा वारसा घेऊन ती पुढे आता चालत आहे। ह्या स्पर्धेसाठी तिनं सातत्याने ग्रामीण भागातून कराडसारख्या शहरासाठी सरावासाठी येऊन एक चांगलं यश संपादन केलेलं आहे। वयाच्या 9व्या वर्षापासून ती ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये आहे आणि तिनं सातत्य 10 वर्ष झालं ह्या क्षेत्रात आता प्रॅक्टिस करते। त्याच्याबरोबर ती अनेक राष्ट्रीय स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विजेतेपद मिळवलेले आहेत। तिनं शालेय स्पर्धेपासून ते आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तिनं भरपूर सुवर्णपदक, ब्रॉन्झ आणि रौप्य पदक मिळवण्याचा मान मिळवलेला आहे। आता इथून पुढं ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेसाठी ती जिथं जाईल, मध्ये झालेल्या जपान मध्ये झालेल्या जागतिक क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी तिची निवड झालेली भारतीय संघात, त्याच्यानंतर दुबई येथे झालेल्या ज्युनियर एशियन स्पर्धेसाठी निवड झालेली, अशा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती ती चमकत आहे। तिला नुकतंच शासनाने आता इन्कम टॅक्समध्ये टॅक्स असिस्टंट म्हणून तिला नोकरीला घेतलेली आहे। आणि खेळाचा हाच फायदा आहे की मुलांना क्रीडा क्षेत्रात विविध क्षेत्रामध्ये प्राधान्य दिलं जातं। आज कराडसारख्या ठिकाणी ॲथलेटिक्समध्ये लाँग डिस्टन्सचे खेळाडू हिरकणी स्पोर्ट्सच्या माध्यमातून घडत आहे आणि त्याचं एक प्रशिक्षण मुलांना घडवण्याचं काम एक माझ्या माध्यमातून मी आपला प्रयत्न करत असतो। आज इथं कराडमध्ये शिवाजी स्टेडियम, तिथं शिवाजी उद्यानमध्ये 50 मुलांचा ग्रुप आम्ही सरावासाठी इथं आता घेतो आणि ह्यातून असे चांगले खेळाडू घडवत राहणार आहे। प्राचीच्याकडून आम्हाला ऑलिम्पिक पदक विजेते याची अपेक्षा आहे आणि ती भविष्यात ते लक्ष्य साध्य करेल।